बदलापुरातील श्री जी निसर्ग सोसायटी कमिटीवर 1.5 वर्षाच्या कामकाजात झालेल्या गैरव्यवहाराचा आरोप करत सहाय्यक निबंधक कार्यालयात सोसायटीतील इतर सभासदांनी तक्रार केल्यानंतर कमिटीच्या कामकाजाचा लेखापरीक्षण अहवाल देण्यात सहाय्यक निबंधक कार्यालय सतत तारखेवर तारीख देऊन चालढकलूपणा करणाऱ्या सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याला शाल आणि श्रीफळ देऊन सोसायटी सभासदांनी त्याचा गांधीगिरी स्टाईलने प्रतिकात्मक सन्मान केला। अहवालासाठी किती वेळा तुमचे उंबरठे झिजवायचे असा प्रश्न देखील या रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्याला केला। बदलापूर पश्चिम एरंजाड येथील श्री जी निसर्ग सोसायटीचे सन 2023 पासून सुरू असलेले कामकाज ज्या कमिटीकडून होत आहे त्या कमिटीकडून या कामकाजात गैरव्यवहार झाल्याचे सोसायटी रहिवाशांच्या निदर्शनास आले आहे। याबाबत सोसायटी रहिवाशांनी सन 2024 मार्च महिन्यात सहाय्यक निबंधक अंबरनाथ तालुका आणि या कार्यालयात तक्रार केल्यानंतर या कार्यालयातून तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने शेवटी वरिष्ठ पातळीवर पुणे येथील नोंदणी संचालक कार्यालयात याची तक्रार करण्यात आली। त्यानंतर पुणे येथून आलेल्या पत्रानुसार संबंधित सोसायटीच्या कामकाजाचे लेखापरीक्षण हे सहाय्यक निबंधक कार्यालय अंबरनाथ येथील सरकारी लेखापरीक्षकाकडून करण्यात आले। हे काम साधारण डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण झाले असूनही सहाय्यक निबंधक कार्यालय अंबरनाथ येथून अहवाल देण्यात डिसेंबर महिन्यापासून तारीखवर तारीख देण्यात येते आहे। त्यामुळे वैतागलेल्या श्री जी निसर्ग सोसायटीतील तक्रारकर्ते सभासदांनी सहाय्यक निबंधक कार्यालय अंबरनाथ येथे जाऊन येथील सहाय्यक निबंधक अधिकारी राजेंद्र मरकड यांचा शाल आणि श्रीफळ देऊन गांधीगिरी करत प्रतिकात्मक सन्मान केला। दरम्यान सत्कारानंतर तरी संबंधित अधिकारी सक्षमपणे काम करतील अशी अपेक्षा यावेळी रहिवाशांनी व्यक्त केली आहे। सत्कार करण्याचं कारण एकच की आम्ही मागचे 1.5 वर्ष झाले सोसायटीच्या गैरकारभाराविरुद्ध फॉलोअप करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण इथून कुठलाही रिस्पॉन्स मिळत नव्हता। 6 महिने आम्ही अंबरनाथ ऑफिसची वाट बघितली, तिथून काही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही पुणे ऑफिसला गेलो, ठाणे ऑफिसला गेलो, कुठूनही काही कारवाई होत नाहीये। ऑडिट रिपोर्ट ऑडिट झाले, गाडीगावकर जे ऑडिटर आहे त्यांनी ऑडिट केला, ऑडिट करून 3 महिने झाले, फक्त रिपोर्ट देतात। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलले 27 तारखेला बोललेले की माझं सगळं ऑडिट रिपोर्ट झालेला आहे, फक्त त्याच्यावरती हात मारायचा बाकी आहे। आता ते आणि तो आम्ही 2-3 तारखेला सबमिट करू। आता असा कोणता हात मारतात की त्यांना 1 एप्रिलपर्यंत हात मारायचा आहे? नक्की ऑडिट रिपोर्टवरती हात मारतात की ऑडिट रिपोर्टच्या नावाने अजून कुठला वेगळा हात फिरवतात? हे जो आमचा राग आहे तो प्रतिकात्मक राग आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही हा सत्कार केलेला आहे। किंवा तुमचं अकार्यक्षम ऑफिस आहे, हे अकार्यक्षम ऑफिस काय हे आपण 3 महिन्यापूर्वी बघितलंय, त्याचा काय रिझल्ट लागला। अँटी करप्शनच्या दाच्यामध्ये हे ऑफिस आलेलं आहे। तर हे जो आमचा जो राग आहे तो रागाच्या निषेधार्थच आम्ही यांना सत्कार केला की बाबा आतापर्यंत तुम्ही अकार्यक्षम काम केलंय, या सत्काराच्या लाजेने का होईना तुम्ही कार्यक्षम पद्धतीने काम कराल अशी अपेक्षा आहे। आणि 1 एप्रिल जी तुम्ही तारीख दिली आहे त्या 1 एप्रिलला तुम्ही एप्रिल फुल करणार नाहीत ही पण एक आशा आहे। जर एप्रिल फुल झालं तर आमच्यासोबत उभे असलेले संगीता मॅडम आहेत, अविनाश दादा आहेत, आम्ही यांच्या सोबतीने या ऑफिसमध्ये काय करायचे ते आम्ही त्यांच्या मार्गदर्शनासाठी करू। त्यानंतर आम्हाला सुखसुविधा बिल्डरनी दिलेल्या नाहीयेत। एक साधी गोष्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग कागदोपत्री फक्त तिथं गेल्यानंतर कुठं भेटत नाही आम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग। नंतर लायब्ररी भेटली नाही अजूनपर्यंत, भरपूर काय गोष्टी। 24 तास पाणी बिल्डर देणार होता, 2 तास वापरायचं पाणी, 24 तास वापरायचं पाणी देणार होता आणि प्यायचं पाणी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास देणार होता। बिल्डरने त्याच्यासाठी ऑलरेडी ह्याला प्राधिकरणाला ऍप्लिकेशन दिलेली आहे, ठीक आहे, त्याच्यावर कोणताही फॉलोअप नाहीये। बिल्डरवरती रेरावरती ऍक्शन, रेरामध्ये जाऊन ऍक्शन घेण्यासाठी समिती असमर्थ आहे। कारण कसं करणार, त्यांचा पैसा थांबणार ना बिल्डरवर ऍक्शन घेतली तर। स्वतःची बोरिंग नाहीये, उद्या जर बिल्डरनी आणि स्वतःची किती जागा आहे हे पण ह्यांची क्षमता नाहीये की बघणं। त्या मॅपमध्ये एक विहीर आहे, ती विहीर जे पहिल्या लोकांना दिलेलं जो मॅप आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की विहीर आपल्या जागेअंतर्गत येते, पण नंतर कमिटी सांगते ती विहीर आपल्या जागेत नाहीये, ती बिल्डरची आहे। आज सत्कार करण्याचं कारण असं आहे की वारंवार आम्हाला तारीख पे तारीख, जो सनी देओलचा डायलॉग आहे की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, अशा प्रकारची तारीख पे तारीख देत राहिले आणि आम्हाला असं वाटलं की आज जर तारीख दिली तर त्यांना नक्कीच सत्कार करू आणि तो सत्कार आज आम्ही तसा केला। संस्था आहे त्या संस्थेच्या नावाने यांनी मला पत्रव्यवहार केला आणि माझ्याबरोबर अविनाश सोनवणे जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत। बदलापूर शहरामध्ये आपल्याला माहिती असेल की बिल्डर लॉबी जी आहे ती कशा प्रकारे फसवणूक करत आहे लोकांची, हे आपल्याला गेले 4-5 दिवसामध्ये आपण तुमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत, लोकमतच्या मार्फत आपण फिरत आहोत आणि आपल्याला बघायला मिळत असेल की लोकांना त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या सुविधा तर दिलेल्या नाहीच आहेत। त्यामुळे सोसायट्यांमध्ये आता जे वाद चालू झाले ते चव्हाट्यावरती आलेले आहेत। गेल्या 4-5 दिवसांमध्ये आपले व्हिडिओ सुद्धा त्यांच्या सोसायट्यांमध्ये समोर आलेले आहेत। अशीच एक सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये सुद्धा सेम विषय होता
सहाय्यक निबंधकांच्या ऑफिसमध्ये आम्ही आलो यासाठी की त्यांनी बऱ्याच वेळा त्यांना तारखा दिलेल्या आहेत आणि त्या तारखांमध्ये काही कामं झालेली नाही आहेत. आता जी त्यांनी तारीख दिलेली आहे ती 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फुलच आहे. मी तर हे असं गृहीत धरून चालेल, म्हणजे आता त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलेलं आहे की ते काम कदाचित करतील, पण जर त्यांनी केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच त्यांना जाब विचारू. कारण त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे मान्य आम्हाला, म्हणजे ज्या कार्यालयामध्ये आम्ही आता होतो, जिथून अंबरनाथ तालुका, बदलापूर आणि अंबरनाथ शहराची कामं चालतात, त्याची अवस्थाच इतकी भयानक आहे की तिथे त्या केबिनमध्ये 4 माणसांच्या वर माणसं बसू शकत नाही. तुम्ही आतमध्ये जर गेलात तर तिथे म्हणजे हे जे काही सगळा गोंधळ आहे, हा गोंधळ कुठेतरी संपायला हवा. बदलापूर शहर असेल हे वाढतं शहर आहे आणि मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी तिथे आलेली आहे. लोक घरांचं स्वप्न उराशी बाळगून आलेले आहेत आणि त्यांचे EMI कसे तरी भरत आहेत आणि त्यातूनही हा जर गोंधळ असेल तर नक्कीच आम्ही रस्त्यावर येतो. अधिक माहितीसाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आपले बदलापूर.